नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण बघणार आहोत जावास्क्रिप्टमध्ये इव्हेंट, कस्टम इव्हेंट आणि डिस्पॅचिंग अँड इव्हेंट. ठीक आहे. तर इव्हेंट्स, कस्टम इव्हेंट्स आणि जेव्हा आपल्याला गरज पडेल इव्हेंट आपल्याला डिस्पॅच करायचा असेल तर कोणत्या पद्धतीने, ते आपण आज बघणार आहोत. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमची सगळे कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर होतील. आणि आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता, इथे मी दोन बटन्स घेतलेले आहेत. UI मध्ये पाहू शकता, अटॅच इव्हेंट आणि डिस्पॅच इव्हेंट, ते दोन बटन्स आहेत. तर सुरुवातीला आपण बघूया इव्हेंट. इव्हेंट म्हणजे काय? ठीक आहे. तर इव्हेंट म्हणजे काय? तर इव्हेंट म्हणजे एखादी घटना असते, घटना किंवा एखादा कार्यक्रम. ठीक आहे. आता मराठीमध्ये कसं आहे, आपण एखादा कार्यक्रम असं गृहीत धरूया. ठीक आहे. तर एखादी गोष्ट घडल्यानंतर किंवा एखादा, आता फॉर एक्झाम्पल बटनावर आपण समजा फॉर एक्झाम्पल क्लिक केलेलं आहे, ते क्लिक केल्यानंतर आपल्याकडे काही इव्हेंट्स असतात किंवा कस्टम इव्हेंट जे आहेत आपण डिफाईन करून ठेवलेले असतात कुठेतरी. ठीक आहे. एका सेंट्रलाइज्ड लोकेशनवर, एखाद्या फाईलमध्ये, आणि तिकडून आपण इम्पोर्ट करू शकतो. जसं मी जावास्क्रिप्ट मॉड्यूलमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे की रिपीटेड कोड जो आहे तो एका ठिकाणी आपण ठेवू शकतो आणि जशी गरज पडली तशी वेगवेगळ्या फाईलमध्ये तो जो कोड आहे तो कोड आपण इम्पोर्ट करू शकतो. तर तसंच आपण इव्हेंट सुद्धा एका ठिकाणी आपण स्टोअर करून ठेवू शकतो, डिफरंट इव्हेंट. आणि तेच इव्हेंट जे आहेत ते बटनावर किंवा कोणत्याही इलेमेंटवर आपण किंवा डॉक्युमेंटवर, जे पर्टिक्युलर HTML डॉक्युमेंट आहे त्याच्यावर आपण अटॅच करू शकतो आणि ट्रिगरही करू शकतो जेव्हा गरज पडली तेव्हा. ठीक आहे. तर कोणत्या पद्धतीने, आता फॉर एक्झाम्पल मी एक आता इव्हेंट क्रिएट करतो, माय इव्हेंट. ठीक आहे. माय इव्हेंट इज इक्वल टू न्यू इव्हेंट. तर इव्हेंट मला कन्स्ट्रक्टर हा कॉल करावा लागतो. तर इथे मी करतो माय इव्हेंट. ठीक आहे. तर आता हा इव्हेंट माझा क्रिएट झालेला आहे, बरोबर आहे. तर आता हा जो इव्हेंट आहे, हा इव्हेंट मला या बटन वन वर ऍड करायचा आहे. तर मी काय करतो, बटन वन डॉट ऍड इव्हेंट लिस्नर. ठीक आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा, या नावाने आपण इव्हेंट क्रिएट करतोय. ठीक आहे. तर या नावाने आपण, आपल्याला तो इव्हेंट जो आहे तो याला इव्हेंट लिस्नर मध्ये ऍड करावा लागतो. ठीक आहे. तर मी ऍड केला इथे. तर इथे मी काय करतोय, आता कन्सोल मध्ये प्रिंट करतोय जो काही इव्हेंट येणार आहे तो. ठीक आहे. आणि बटन 2 ला सुद्धा मी एक इव्हेंट हँडलर ऍड करतो, पण हा जो इव्हेंट हँडलर आहे तो प्रॉपर आहे, म्हणजे जेनेरिक इव्हेंट हँडलर आहे. हा असणार आहे क्लिक. ठीक आहे. तर या क्लिक इव्हेंटने आपण काय करूया, जो बटन वनचा जो इव्हेंट लिस्नर जो आपण ऍड केलेला आहे तो इव्हेंट लिस्नर आपल्याला ट्रिगर करायचा आहे. ठीक आहे. तर फंक्शन मध्ये येणार इव्हेंट पॅरामीटर. ठीक आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, बटन वन डॉट डिस्पॅच इव्हेंट. ठीक आहे. तर जेव्हा आपण डिस्पॅच इव्हेंट करतो त्याच्यामध्ये बघा, पॅरामीटर आहे इव्हेंटचा, पॅरामीटर असतो इव्हेंट. तर आपण इथे माय इव्हेंट जो आहे तो आपण डिस्पॅच केलेला आहे, सॉरी क्रिएट केलेला आहे, तर तो इव्हेंट आपल्याला इथे डिस्पॅच करावा लागतो. ठीक आहे. तर आता ब्राउझरमध्ये जर मी पाहिलं, तर मी कन्सोल लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. तर आपण या बटनावर, या अटॅच नावाच्या बटनावर एक इव्हेंट आपण ऍड केलेला आहे. कोणता इव्हेंट केलेला आहे, तर माय इव्हेंट आपण ऍड केलेला आहे. तर जेव्हा मी या बटनावर क्लिक करतो, ठीक आहे, तुम्ही बघू शकता इव्हेंट जो आहे तो ट्रिगर झालेला आहे का, नाही. का, तर कारण की हा जो आहे हा जेनेरिक इव्हेंट नसून, सॉरी, म्हणजे जे आपले HTML इव्हेंट्स नसून हे आपले जेनेरिक इव्हेंट्स आहेत. ठीक आहे. तर या बटनावर इव्हन मी आता ऍड केलेला आहे माय इव्हेंट ॲज अन ऍड इव्हेंट लिस्नर, पण हा रन होत नाहीये. का, तर त्याला आपल्याला एक्सप्लिसिटली त्याला डिस्पॅच करावं लागतं. ठीक आहे. तर डिस्पॅच आपण कुठनं करतोय, आपण दुसऱ्या बटनावरनं करतोय डिस्पॅच. तर मी जेव्हा या दुसऱ्या बटनाला क्लिक करतो, तर त्यावेळेस तुम्ही बघू शकता या बटनचा जो इव्हेंट आहे, कोणता इव्हेंट आहे तो, माय इव्हेंट. तर हा माय इव्हेंट जो आहे तो डिस्पॅच झालेला आहे. तर हा ट्रिगर झालेला आहे मित्रांनो, थोडक्यात. तर याला सेकंड बटनावरनं आपण, सेकंड बटनाच्या क्लिकवरनं आपण या बटन वनचा जो इव्हेंट आहे माय इव्हेंट, त्याला आपण ट्रिगर केलेलं आहे, जेणेकरून माय इव्हेंट जो आहे तो रन झाला आणि कन्सोल लॉग मध्ये आपल्याला जे आहे ते इव्हेंटची व्हॅल्यू मिळालेली आहे. इथे तुम्ही बघू शकता. तर इथे मी जर इंडेक्स केलं तर तुम्ही इथे पाहू शकता, हा जो इव्हेंट आहे हा कन्सोल लॉग झालेला आहे बटन वन मधनं, बरोबर आहे. तर कारण की हा
HTML इव्हेंट नाही आहेत तर त्याच्या हा कस्टम इव्हेंट आहे, त्याच्यामुळे तो बटनाच्या क्लिकवर डायरेक्टली तो ट्रिगर झाला का? नाही, ट्रिगर नाही झाला, तर त्याला आपल्याला एक्सप्लिसिटली ट्रिगर आपण केलेलं आहे. ठीक आहे. तर हे आहे सेम आहे. आता मी एक कस्टम इव्हेंट क्रिएट करतो. माय कस्टम इव्हेंट बरोबर न्यू इक्वल टू इक्वल टू न्यू कस्टम इव्हेंट. ठीक आहे. तर कस्टम इव्हेंट मध्ये सुद्धा सेम आहे. इथं करतो मी माय कस्टम इव्हेंट. सेम आहे. जेव्हा मी आता माय कस्टम इव्हेंट याला अटॅच करतो बटन वनला, माय कस्टम इव्हेंट अटॅच केल्यानंतर माय कस्टम इव्हेंट जे आहे सेम मला इथे डिस्पॅच सुद्धा करायचं आहे बटन 2 वर. ठीक आहे. बटन 2 वर मी जेव्हा डिस्पॅच करतो त्यावेळेस तुम्ही बघू शकता याच्यावर जेव्हा मी क्लिक करतो तेव्हा काहीच होणार नाही, परंतु याच्यावर जेव्हा मी डिस्पॅच करतो त्याला क्लिक करून त्यावेळेस तुम्ही पाहू शकता माय कस्टम इव्हेंट हे जे नाव आहे मित्रांनो, ज्या नावाने आपण क्रिएट करतोय त्याच नावाने आपल्याला इव्हेंट लिस्नर जे आहे ते त्याच्यामध्ये इव्हेंट आपल्याला ऍड करावं लागतं. ठीक आहे. तर मी जेव्हा याला क्लिक करतो तुम्ही पाहू शकता कस्टम इव्हेंटचा जो ऑब्जेक्ट आहे तो आलेला आहे इथे, आपल्याला इथे दिसतोय. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कस्टम इव्हेंट सुद्धा क्रिएट करू शकता. आता काही काही वेळेस काय असतं की आपल्याला इव्हेंट सोबत आपल्याला काही डेटा सुद्धा पाठवायचा असतो. बरोबर आहे. तर ते कोणत्या पद्धतीने आपण करू शकतो? तर डेटा जेव्हा आपण पाठवतो त्यावेळेस आपल्याला कस्टम इव्हेंटचाच वापर करावा लागतो. कस्टम इव्हेंटचाच वापर आपल्याला त्याच्यामध्ये थोडी स्पेलिंग इथे मिस्टेक झालेली आहे. माय कस्टम इव्हेंट. ठीक आहे. तर कसं करायचं? तर त्याला असतं एक पॅरेंथेसिस द्यायचा ऑप्शन्सचा. ऑप्शन्सचा एक कर्ली ब्रॅकेट असतं, म्हणजे एक ऑब्जेक्ट असतो. ठीक आहे. जेव्हा जेव्हा आपण कस्टम इव्हेंट क्रिएट करतो तेव्हा तर त्याच्यामध्ये डिटेल नावाची एक फील्ड असते. तर डिटेल नावाची जी फील्ड आहे ती सुद्धा एक ऑब्जेक्ट असते. त्याच्यामध्ये आपण एक काम करूया, एफ नेम जे आहे ते देऊया लर्न आणि एल नेम जे आहे ते देऊया लिफ्ट. ठीक आहे. तर हे दोन नाव आपण दिलेले आहेत. तर जेव्हा जेव्हा हा इव्हेंट जो आहे, हा माय कस्टम इव्हेंट जो आहे तो डिस्पॅच होणार. डिस्पॅच म्हणजेच आपण त्याला जेव्हा जेव्हा ट्रिगर करू तर त्यावेळेस आपण एक काम करूया, लॉक करूया. मी इथे टेम्पलेट स्ट्रिंगचा वापर करतो. $e.detail बरोबर आहे. डिटेल डॉट एफ नेम. ठीक आहे. त्याच्यानंतर स्पेस e.detail डॉट एल नेम. ठीक आहे. त्या दोन गोष्टी मी प्रिंट केलेल्या आहेत. आता तुम्ही बघू शकता मी याच्यावर क्लिक करतोय तर काही होत नाहीये, परंतु मी जेव्हा याला डिस्पॅच करेल, या बटनाचा इव्हेंट या बटनाच्या क्लिकवर डिस्पॅच करेल तेव्हा तुम्ही पाहू शकता लर्न लिफ्ट जो नावाचा डेटा आहे तो डेटा इथे प्रिंट झालेला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे तर हे जे कस्टम इव्हेंट्स असतात हे आपण कुठेतरी एका ठिकाणी क्रिएट करून ठेवू शकतो. आणि हा जो डिटेल आहे एका फंक्शनमध्ये आपण इव्हेंट्स क्रिएट करून ठेवू शकतो. त्या फंक्शनला कॉल करून त्याला काही डायनॅमिकली आपण काही डेटा आपण पास करून त्या डिटेलमध्ये स्टोअर करू शकतो आणि तो जो इव्हेंट आहे तो इव्हेंट त्या बटनावर आपण कुठेही आपण ऍड करू शकतो. आणि डिस्पॅच करताना मला कधी कधी काय असतं की या बटनाचा कलर, या टेक्स्टचा कलर मला चेंज करायचा असतो, तर तो सुद्धा एक इव्हेंट असतो. त्याला सुद्धा मी एक ॲज अ कस्टम इव्हेंट म्हणून मी कुठेतरी लिहून ठेवतो. ठीक आहे. तर मला काय करायचं आहे, ज्या वेळेस एखादा डेटा समजा फॉर एक्झाम्पल आता हा डेटा लोड झालेला आहे, मी याच्यावर क्लिक केलेलं आहे, डेटा लोड झालेला आहे आणि डेटा लोड झाल्यानंतर मी डिस्पॅच करतोय त्या इव्हेंटला. तर त्या इव्हेंटला मी डिस्पॅच केल्यानंतर तिथे या टेक्स्टचा कलर सुद्धा चेंज होतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं आहे, तुम्हाला मी सांगितलेलं आहे डेटा सोबत कोणत्या पद्धतीने आपण करू शकतो. आणि याच्या दोन प्रॉपर्टीज आहेत. एक आहे, याला जर मी आता कॉमा दिला तर एक आहे बघा बबल्स. बबल्स याची व्हॅल्यू आहे ट्रू और फॉल्स. त्याच्यानंतर आहे कॅन्सलेबल, याची सुद्धा व्हॅल्यू आहे ट्रू आणि फॉल्स. तर या दोन बद्दल मी थोडक्यात सांगतो. बबल्स म्हणजे काय? तर बबल्समध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये इव्हेंट बबलिंग आणि इव्हेंट कॅप्चरिंग बघणारच आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे मी सांगेलच प्रॅक्टिकल देऊन. परंतु सध्यापुरतं लक्षात ठेवा की बबल्स म्हणजे काय असतं की जेव्हा आता या बटनावर मी क्लिक इव्हेंट लिस्नर ऍड केलेलं आहे आणि तो क्लिक इव्हेंट लिस्नर मी फायर केला तर काय होतं, या बटनावर पण आहे आणि
फॉर एक्झाम्पल या ड्यू वर सुद्धा काहीतरी एक इव्हेंट आहे किंवा या बॉडीवर सुद्धा एक इव्हेंट आहे. तर काय होतं, बटनाच्या इव्हेंट जेव्हा मी कॉल करतो तर ते इव्हेंट संपूर्ण झाल्यानंतर डोम ट्री मध्ये तो इव्हेंट जो आहे का, तो लुकअप करतो की कुठे काही इव्हेंट्स आहेत का, म्हणजे त्याच्या वरच्या बाजूला काही इव्हेंट्स आहेत का. ठीक आहे. तर इव्हेंट असतील तर तो त्याला, त्या इव्हेंट्सला सुद्धा तो एक्झिक्यूट करतो. तर त्याला म्हणतात इव्हेंट बबलिंग. तर हे बबल्स आपल्याला कधी फॉल्सच ठेवावं लागतं. आणि त्याच्यानंतर कॅन्सलेबल जे आहे ते, कॅन्सलेबल म्हणजेच कुठेतरी आपण मधात त्या इव्हेंटला कॅन्सल करू शकतो का. ठीक आहे. तर ते कॅन्सलेबलला ट्रू जर केलं तर इव्हेंटला आपण कॅन्सल सुद्धा करू शकतो. ठीक आहे. आता ऍड इव्हेंट लिस्नरला सुद्धा एक ऑप्शन आहे बघा. एक second. हम्म, ठीक आहे. तर यूज कॅप्चर आणि इव्हेंट बबलिंग, ठीक आहे, हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. तर या लेक्चर पुरतं एवढंच आहे. इव्हेंट, कस्टम इव्हेंट आणि डिस्पॅचिंग इव्हेंट. डिस्पॅचिंगला आपण ट्रिगरिंग इव्हेंट असं सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. तर मी आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जे कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट तुम्हाला कळालेच असतील. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.